सर्वांना जय सेवा. मी आमरण उपोषणकर्ता किशोर चौधरी आणि माझ्या आमरण उपोषणामध्ये सहभागी असलेले सचिन भाऊ चचाने, चंदन भाऊ कोहरे आणि आदिवासी गौंड गोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने हा लढा लढला गेला होता. आणि आज तुमच्यासमोर 7 जानेवारी 2025 ला जे लाईव्ह येण्याचा मुख्य उद्देश जो आहे, आदिवासी गौंड गोवारी जमातीचे श्रद्धांजलीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये 23 नोव्हेंबरपासून सुरू होते आणि विशेषतः गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होते आणि जास्तीत जास्त आम्ही वेळ तिथे या सर्कलमध्ये दिला आणि इतर जिल्ह्यामध्ये पोहोचण्यासाठी कमी पडलो. पण आता इतरही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत आहे आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. आदिवासी गौंड गोवारी जमातीचा लढा जो आहे, त्यामध्ये आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या वडणे कमिटीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्यात यावा आणि कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचं परिपत्रक लवकरात लवकर बहाल करण्यात यावं. त्यासोबतच गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमच्याच विरोधामध्ये आमच्याच भावाला भांडण सुरू केलेलं आहे तिथल्या व्हॅलिडिटी विभागाने. त्यांच्या विरोधात तात्काळ लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तिथले सेक्रेटरी असो, तिथले कर्मचारी असो, जेणेकरून आमच्याच भावांमध्ये आम्हाला एकामेकामध्ये वादविवाद निर्माण करत आहे, ज्या कोतवाल बुकाच्या नोंद्या यांच्यामध्ये छेडछाड करत आहे, या लोकांवर लवकरात लवकर गुन्हे दाखल व्हावे आणि कारवाई व्हावी, या मागणीला धरून आम्ही सुद्धा लढत आहोत. त्यासोबतच बबन लसुंते यांची केस सुप्रीम कोर्टात चालू होती, त्याला धरून इंटरव्ह्युनल पिटिशनसुद्धा आम्ही दाखल केलेली आहे. आदिवासी गौंड गोवारी समाज संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून तोही लढा लढला जात आहे आणि त्यामध्ये सुद्धा 8 ते 10 हिअरिंगमध्ये लवकरात लवकर आपल्या बाजूने निर्णय लागू शकतो आणि जर लागला तर नक्कीच आपल्याला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी बहाल होतीच, यामध्ये काही दुमत नाही. कारण की आदिवासी गौंड गोवारी जमातीचा जोही लढा राहिलेला आहे, 14 डिसेंबरचा मोर्चा असो, ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने समाज बांधव हिवाळी अधिवेशनावर धडकला होता. पहिल्या टप्प्याचं आमरण उपोषण असो, 26 जानेवारीपासून तर 11 फरवरीपर्यंत चाललेलं 17 दिवसाचं आमरण उपोषण होतं. त्यामध्ये सुद्धा लाखोंच्या संख्येने समाज बांधव त्या ठिकाणी येत होता आणि त्यासोबतच 5 फरवरीला जे रस्ता रोको आंदोलन झालं, RBI चौक, संविधान चौक या ठिकाणी, जे 1 वाजतापासून तर 10 वाजेपर्यंत नागपूर बंद होतं. हा इतिहाससुद्धा आदिवासी गौंड गोवारी जमातीने घडून टाकलेला आहे. संपूर्ण नागपूर कधीच बंद राहिलं नाही, पण गेल्या 10 घंटे बंद पाडण्याचं काम आदिवासी गौंड गोवारी जमातीने केलेलं आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी वडणे कमिटी गठीत झाली. त्यासोबतच ठिय्या आंदोलनसुद्धा झालं 4 तारखेचं आणि दुसऱ्या टक्क्याचं 21 तारखेपासून आमरण उपोषणसुद्धा सुरू झालं 13 दिवसाचं आणि त्यामध्येच 27 तारखेचं जेल भरो आंदोलनसुद्धा झालं, ज्या जेल भरो आंदोलनामध्ये लाखोंच्या संख्येने समाज बांधव धडकला होता आणि 12 वाजतापासून तर 9 वाजेपर्यंत आदिवासी गौंड गोवारी जमातीचे लोक तिथे थांबून होते, जेलामध्ये जायला तयार होते, त्यांचे डग्गे कमी पडत होते, पण आदिवासी गौंड गोवारी जमात घरी जायला तयार नव्हते. असाही लढा आदिवासी गौंड गोवारी जमात संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून लढला गेला आणि त्यासोबतच परत बहिष्काराचं सुद्धा आंदोलनाचा लढा लढला गेला, ज्यामध्ये 23 संघटनेला आमदार निवास या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं होतं. आम्ही सुद्धा वारंवार ज्या मिटिंगा झाल्या त्या मिटिंगमध्ये बहिष्कारावर शिक्कामोर्तब करण्याचं काम झालं होतं. चाहे ते 21 तारखेला आमरण उपोषण सुरू झालं त्या दिवशी असो किंवा 27 तारखेला शिक्कामोर्तब करण्याचं काम झालं, परत 29 तारखेला शिक्कामोर्तब करण्याचं काम झालं आणि त्यासोबतच 3 तारखेला सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी माझी भेट झाल्यानंतर त्यांनी शब्द दिला होता की आम्ही लवकरात लवकर वडणे कमिटीचा अहवाल सादर करू आणि कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी बहाल करू. पण तसं न केल्यामुळे आम्ही त्यांना अल्टिमेटमसुद्धा दिला होता, आदिवासी गौंड गोवारी जमातीने जर एखादा निर्णय घेतला तर तो मागं घेण्याची ताकद आमच्यामध्ये सुद्धा राहणार नाही, कारण की तो निर्णय जो आहे आदिवासी गौंड गोवारी जमातीचा असणार आहे. त्याच अनुषंगाने 14 तारखेला आमदार निवास या ठिकाणी मीटिंग घेण्यात आली आणि 23 संघटनेला आमंत्रित केलं गेलं. ज्या संघटना तिथे आल्या होत्या त्यांनी शपथ घेतली होती, 114 बांधवांची शपथ घेतली होती आणि बहिष्कार या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले होते
आणि या बहिष्काराचा निर्णय मागे हटला जाणार नाही, असं 114 बांधवांची शपथ घेऊन सुद्धा काही लोकांनी त्याच्यावर विरोध समर्थन देण्याचं काम केलं. त्या लोकांना सुद्धा माफ करता येणार नाही, कारण की जमातीचा निर्णय होता आणि जमातीच्या विरोधात कोणालाही जाता येणार नाही. आणि 20 तारखेला जो बहिष्काराचा मुवमेंट चालला, जे आंदोलन चाललं, ते आंदोलन या विदर्भातच नाही, या महाराष्ट्रातच नाही, या भारतामध्ये इतिहास घडवून टाकलेला निर्णय झालेला आहे. कारण की ज्या पक्षाने, ज्या संघटनेने, ज्या जातीने बहिष्कार घेतलेला आहे, त्यांनी एक पाऊल मागे घेण्याचं काम केलेलं आहे. पण आदिवासी गोंडगोवारी जमात हा पहिली जमात आहे, या विदर्भात नाही, या महाराष्ट्रात नाही, या भारतामध्ये आदिवासी गोंडगोवारी जमातीने सामूहिकरित्या बहिष्कार टाकला आणि तो 100% करण्यामध्ये कुठेतरी आपल्या जमातीने प्रामाणिक प्रयत्नसुद्धा दर्शवला. आणि त्यामध्ये नक्कीच आदिवासी गोंडगोवारी जमातीला लागलेला जो डाग होता, घुटभर दारू आणि मुठभर चिवडा, हा डाग मिटवण्याचं काम आदिवासी गोंडगोवारी जमातीने केलेलं आहे. जे लोक वारंवार म्हणत होते की या जमातीला आम्ही 1 आणि 2 रुपयामध्ये विकत घेतो, त्या जमातीला आता लक्षात आलेलं आहे. तेली, कुणबी, धोबी, माळी या तत्सम जमातीचा पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा आपल्याबद्दल बदललेला आहे. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की या जमातीला आता विकत घेता येणार नाही, या जमातीला कोणत्याही दारू, घुटभर दारू आणि मुठभर चिवड्यामध्ये विकत घेता येणार नाही. या जमातीचे लोक प्रामाणिकपणे आता जागृत झालेले आहे. या जमातीला आता कळलेलं आहे, आपल्या लढाईचं प्रामाणिक लढाई कळलेली आहे आणि या प्रामाणिक लढाईमध्ये नक्कीच ते लोकही आपल्याला साथ देतील. कारण की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या हक्काचं ताट जर त्यांनी दिलं नाही तर जब तक न्याय नाही तब तक वोट नाही हा नारा आपला सुरूच आहे. जर आपल्याला आपापल्या जिल्ह्यामध्ये, त्या सर्कलमधल्या जे जिल्ह्यामध्ये असो, त्या सर्कलमध्ये जर आपल्याला आपल्या हिश्श्याची लढाईमध्ये आपल्या हक्काचं ताट जर दिलं तर कुठेतरी त्या जिल्ह्याची बॉडी त्याच्यावर विचार करू शकते. अन्यथा बहिष्कार हा कायम राहणार आहे, कायम राहतील. जब तक न्याय नाही तब तक वोट नाही हा नारा निरंतर चालू राहील आणि न्याय भेटेपर्यंत आम्ही तीनही उपोषण करते आणि आदिवासी गोंडगोवारी जमाती संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीसुद्धा लढत आहे आणि प्रामाणिकपणे लढत आहे. आम्ही या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा 20 तारखेच्या भव्य मोर्चाची परमिशन काढायला गेले होते रामदासजी नेवारे, पण त्यांना परमिशन नाकारण्याचं कारण होतं की तुमचा जो आंदोलन आहे मोठ्या संख्येने होते आणि समाज हा लाखोंच्या संख्येने पोचल्यानंतर आम्हाला सांभाळणं कठीण होते, त्यामुळे त्यांनी परमिशन नाकारली होती. पण त्यांनी हे सांगितलं होतं की फडणवीस साहेबांशी आम्ही भेट करून देतो, म्हणून आम्ही 20 तारखेला फडणवीस साहेबांना भेटायला गेलो होतो. पण फडणवीस साहेबांनी अतुल सावे कॅबिनेट मंत्री यांना समोर करून त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्यासोबत भेट झाल्यानंतर, त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत मी तुमची बैठक लावून देतो असं त्यांनी आश्वस्त केलं होतं. पण अजूनही आता 15 दिवस उलटून गेलेले आहे, अजूनही भेट झाली नाही. नक्कीच आम्ही अपेक्षा करतो की उरलेल्या काही दिवसामध्ये ते लवकरच आमची देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्याशी भेट करून देतील आणि आमची जे मागणी आहे, वडणे कमिटीचा अहवाल सादर करण्यात यावा आणि कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीचं परिपत्रक बहाल करण्यात यावं आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये व्हॅलिडिटी विभागावर गुन्हे दाखल करून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून आदिवासी गोंडगोवारी जमातीला वारंवार डावलण्याचं काम जे लोक करत आहे त्या लोकांना सुद्धा धडा शिकवणं गरजेचं आहे. ज्या लोकांनी समर्थन देण्याचं काम केलं, ज्या व्यक्तीने समर्थन देण्याचं काम केलं होतं, त्या व्यक्तीने हा लढा तिथेच हरलेले आहे. कारण की त्यांना कुठंतरी त्यांनी व्यक्तिगत स्वार्थ होता आणि त्या व्यक्तिगत स्वार्थापोटी त्या व्यक्तीने समर्थन देण्याचं काम केलेलं आहे. तो व्यक्ती साधा शासनासोबत बोलायला सुद्धा तयार नाही की मी समर्थन दिलेलं आहे, माझ्या जमातीला न्याय द्या. कारण की त्याला त्याचं हिश्श्याचं ताट भेटलं असावं म्हणून त्याने आपले हत्यार टाकलेले आहे. पण आम्ही प्रामाणिक लढवय्ये आहोत. आदिवासी गोंडगोवारी जमातीचा लढा लढणारे जेवढेही आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीमध्ये काम करणारे कार्यकर्ते असो, समाज बांधव असो, ज्येष्ठ नागरिक असो, माझ्या माता बहिणी असो, विद्यार्थी वर्ग असो आणि
कार्यकर्ते टीम असो, गावागावामध्ये बसलेली प्रामाणिकपणे लढत आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या जे इंटरव्ह्युनल पिटिशन आहे त्यालासुद्धा तन धनाने काम करत आहो आणि नक्कीच जब तक न्याय नाही तब तक वोट नाही हा नारा चालूच राहील आणि जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्हीसुद्धा लढायला तयार आहोत. चाहे तिसऱ्या टप्प्याचं आमरण उपोषण करायची वेळ आली त्यासाठी सुद्धा मी स्वतः किशोर चौधरी, माझ्यासोबत असलेले सचिनभाऊ चचाने आणि चंदनभाऊ कोहरे तीनही लोक परत तिसऱ्या टप्प्याच्या आमरण उपोषणाला सुद्धा तयार आहो आणि कोणतंही आंदोलनाचं हो, चाहे रस्त्यावरचं असो किंवा कोर्टाचं असो किंवा सामाजिक आंदोलन असो, प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही सहभागी राहणार आहोत. कारण की जमातीचे प्रामाणिक कार्यकर्ते आता सक्षम झालेले आहे हा लढा लढण्यामध्ये. कुठेही घुसखोरी किंवा कुठेही दगाबाजी करणारे जमातीमध्ये आता राहिलेले नाही. प्रामाणिक लोकांचे लढा सुरू झालेला आहे. त्यामुळे या लढ्याला 100% यशस्वी करण्यामध्ये आदिवासी गोंडगोवारी जमातीचे समाज बांधवांचा नक्कीच 100% हात आहे आणि नक्कीच हा लढा प्रामाणिक लढा जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत लढल्या जातील आणि जमातीने सुद्धा विश्वास ठेवावं की आपण आपला लढा थांबलेला नाही आहे. आम्ही सतत काम करत आहोत आणि सतत काम करत राहू. जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लढत राहू आणि असाच विश्वास आपण कायम ठेवावा. आपापल्या सर्कलमध्ये जेवढ्या मोठ्या संख्येने कार्यक्रम लागत असेल तेवढ्या मोठ्या संख्येने कार्यक्रम लावावे आणि आदिवासी गोंडगोवारी जमातीचा जो लढल्या जात आहे त्याची माहितीसुद्धा द्यावी. इतरही संघटना काम करत आहे त्याही संघटनेला मी आश्वस्त करतो की प्रामाणिकपणे जमातीला घेऊन काम करा आणि आदिवासी गोंडगोवारी जमात संवैधानिक हक्क संघर्ष कृती समिती सदैव एकजुटीने काम करण्यास तयार आहे आणि करत आहे आणि करत राहील. जमातीवर आदिवासी कृती समितीवर विश्वास ठेवा आणि जमातीच्या लढ्यामध्ये तन मन धनाने सहकार्य करा. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. जय सेवा, जय जोहार, जय भीम.